गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. तर गाईज आज आम्ही चाललो आहे ठाण्याला बाबूची आणि दादाची कावीळ उतरायला. तर आता तुम्ही म्हणाल की यांना कावीळ झाली, हे तुला कसं समजलं? तर मेन म्हणजे बाबूला कावीळ झाली आहे, कारण त्याला जेवण वगैरे नाही जाते आणि उलटी पण झाली त्याला त्या दिवशी. तर मम्मीला सांगितलं फोन करून मी, तर मम्मी बोलली की त्याची एकदा कावीळ उतरून आण म्हणून, कारण त्याला सारखी सारखी होत असते आणि जेवण पण नाही जात त्याला. तर त्या दिवशी मी दृष्ट पण पाडली त्याची, पण त्याला काय अजून फरक नाही पडला आहे. जेवण तर नाहीच येतो, मे बी उन्हामुळे पण होत असेल. पण आम्ही एकदा जाऊन कावीळ उतरून येतो आहे. कावीळमध्ये माहिती आहे ना, सगळ्यांना उलट्या वगैरे होतात आणि कळत पण नाही कावीळ झाले, त्याच्यामुळे आपण काढून आलेलेच बरं. तर आता आम्ही जातो आहे. ह्या दोघा भावांचं प्रेम. बास बास चला, कावीळच उतरायला जायचंय. ह्याला बघून तुम्हाला वाटेल का ह्याला जेवण नाही जाते? दादा, तू एका हाताने गाडी चालव आणि एका हाताने आता फोन कर. काय बोलतोस? असं रस्ता गोरं गोरं दिसते बघ ना. कोण भाई हाय हाय गाईस, आता माझी जिरले, त्यामुळे मी फोन ठेवतो. बस बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, लव यू. एवढा नको. आता हात दुखायला लागला गाईज, आता ठेवतो. काकी ऑनलाईन आहे ना? इकडे बसते गाईज. आता आम्ही आलो आहे इकडे, तुम्हाला दाखवते मी कशा त्या कावीळ उतरतात. फरक नाही पडला तर येऊच नका. हे काय नसते? औषध आहे. औषध आहे म्हणजे काय नाव काय त्याचं? नाव कसं सांगणार? आयुर्वेदिक औषध, झाड पडायचं. प्रश्न असतात. तर गाईज आम्ही आलो आत्ताच घरी आणि येऊन हे दोघं झोपले सुद्धा. ऊन जास्त आहे बाहेर, जून महिना असून अजून पण ऊन पडतंय. तर तुमच्याकडे गाईज असं कावीळ वगैरे उतरतात का, कमेंट करून सांगा. आणि ही अशी पद्धत तुमच्याकडे पण असते का कावीळ उतरण्याची, हे पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.